होने दो, उसके बाद शांत करो। आज ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालेला आहे. 1 जून पर्यंत त्यांना जामीन आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया, कशा प्रकारे त्यांचा उत्साह आहे, जल्लोष आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की हे ह्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा आणि आमच्या देशाची लोकशाही सुद्धा त्याच्यासाठी एक खूपच महत्त्वपूर्ण मोमेंट आहे. म्हणजे हे फक्त अरविंद केजरीवालला बेल मिळाली आहे तसं मोमेंट नाही आहे, एका माणसाला बेल मिळाली आहे नाही. कारण आम्हाला सगळ्यांना माहित आहे की बीजेपी ईडीचा वापर करून ऑपोजिशन लीडर्सला तुरुंगात टाकते, जेलमध्ये टाकते. आणि त्यांनी ईडीचा वापर करून पीएमएलए लॉचा वापर करून कितीही लोकांना टाकला आहे आणि ते बाहेर येऊ शकत नाही जोपर्यंत पीएमएलएचा ईडी सांगत नाही की हो बेल द्या, जोपर्यंत ईडी कन्सीड करत नाही. तर ईडीच्या अपोज करताना सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला इंटरिम बेल दिली आहे. हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा जेव्हा लोकशाहीला संकटमध्ये आम्ही इंडियामध्ये आम्ही बघितलंय, भारतात बघितलंय, तेव्हा सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टनी येऊन लोकशाहीला वाचवलं आहे. आज पण तोच मोमेंट आहे, हिस्टॉरिक मोमेंट आहे. सुप्रीम कोर्टनी आमच्या देशाची डेमोक्रेसीला वाचवलं आहे. बीजेपीला वाटलं होतं की ते अरविंद केजरीवालला अरेस्ट करणार, त्यांना ईडीचा अरेस्ट सांगून ते घोटाळा केला असं त्यांचं नाम बदनाम करणार, पण ऑलरेडी तो सेल्फ गोल होतं. बीजेपीला खूप मोठा धक्का पोहोचलाय, कारण अरविंदजी अरेस्टला देशात असा एकही माणूस नाही आहे, थोडेफार भक्त सोडून, जे म्हणत नाही की हे चुकीचं केलं, सिटिंग चीफ मिनिस्टरला अरेस्ट केलं, हे चुकीचं केलं. आणि आता त्यांची रिहाई झाली आहे. त्यांची आवाज देशभरमध्ये गरजणार आहे आणि बीजेपीला ते 400 पार तर विसरून जा, 200 पार पण कठीण लागणार आहे. ते आम्हाला अटक करणारच, जोपर्यंत त्यांची सत्ता जाणार नाही. ते सगळ्या ऑपोजिशन लीडर्सला अटक करणार. हेमंत सोरेनला त्यांनी आत टाकलं आहे, ते अरविंदजीला त्यांनी परत टाकणार, ते नक्कीच टाकणार. ते उद्या मला सुद्धा घेऊन जाऊ शकतात, त्याची आम्हाला काळजी नाही आहे. घेऊन जाऊन ते करू द्या, पण आता जे निर्णय आला आहे तो हिस्टॉरिक आहे, तो प्रेसिडेंट होणार. जर बीजेपी हे हत्यार ईडीचा वापर करत जाणार तर सुप्रीम कोर्ट साठी हे मोठा प्रेसिडेंट होणार, जे ते वापरू शकतात आणि लोकांना बेल भेटणार, नेते बाहेर येऊ शकणार आणि बीजेपीचा विरोध करू शकणार. पण 4 जूनला एनिवे सगळं बदलणार आहे, तर त्याच्यानंतर ईडी काय म्हणते बघूया. लोकसभेचे 3 टप्पे पार पडलेले आहेत, अजून 4 टप्पे बाकी आहेत. 4 टप्प्याचा प्रवास कसा असेल, अरविंद केजरीवालची भूमिका कशी असेल, कशा प्रकारे ते आक्रमक होतील, कसं स्ट्रॅटेजी असेल तुमची? तुम्हाला माहितच आहे की दिल्लीचा निवडणूक 26 जूनला आहे आणि पंजाबचा 1 जून. तर तिकडे अरविंदजी 26 मे मध्ये आहे आणि 1 जूनला पंजाबचा. तर आता तर अरविंदजी कॅम्पेनिंग मध्ये उतरणारच, ते तर होणारच आहे. पण त्याच्या आधी पण कॅम्पेन जोराने चाललं होतं. सुनीता केजरीवालचे जर तुम्ही रोड शो पाहिले आहे, तुम्ही जर भगवंत मान साहेबची रॅलीज पाहिली आहे, इतका प्रतिसाद जनताचा आम्हाला कधीही भेटला नाही जसं आम्हाला दिल्लीत आज भेटत आहे. तर अरविंदजी बाहेर येणार तर ते खूप, म्हणजे दिल्लीमध्ये 7 सीट बीजेपी हारणार आहे, पंजाबची 13 सीट आम्ही जिंकणार आहोत. आणि तेच नाही, अरविंदजी मला नक्की विश्वास आहे ते सगळीकडे कॅम्पेनिंग साठी येतील. इथे त्यांचे क्लोज रिलेशन्स आहे उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी बरोबर. शरद पवार सर, राहुल गांधी सर यांनी आम्हाला सपोर्ट केलाय. जेव्हा अरविंदजीची अटक झाली, विशाल रॅली केली त्यांनी आमच्या बरोबर दिल्लीमध्ये. तर इंडिया अलायन्सचे सगळे अलायन्स पार्टनरसाठी अरविंदजी कॅम्पेन करणार. मी उत्सुक आहे केव्हा अरविंदजी मुंबई येणार आणि मुंबईमध्ये आम्ही मोठी रॅली, मोठा प्रचार करणार. एमबीए महाराष्ट्रामध्ये एमबीएची लाट आहे ऑलरेडी. जर तुम्ही जमिनीवर गेलाय, जर तुम्ही ग्राउंडवर बघितलाय, तर उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी इथे सिंपथी आहे. आणि जे शरद पवारच्या पक्षाला झालाय आणि जे शिवसेनाला झालाय, त्याला कोणीही महाराष्ट्राची जनता माफ करायला तयार नाही आहे. तर एमबीएची लाट इथे आहे. अरविंदजी येणार, कॅम्पेन करणार आणि बीजेपी डबल डिजिट्स मध्ये पण जाणार नाही. पीएम मोदी यांचं आज एक मोठं वक्तव्य होतं. त्यांचं म्हणणं आहे की 4 जून नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन मरण्यापेक्षा आमच्यासोबत यावं, अशा प्रकारे त्यांनी ऑफर दिलेली आहे, उघड ऑफर दिलेली आहे. कसं पाहता या ऑफरकडे, काय सांगाल? जे ऑफर देतात त्यांना आधी त्यांचे स्वतःचे जे शब्द आहेत त्यांना ते कोणी रिप्ले करून दाखवा. भटकती आत्मा म्हणत होते ते गेल्या आठवड्यात. आमचे महाराष्ट्राचे सगळे वरिष्ठ लीडर शरद पवारांना त्यांनी भटकती आत्मा जेव्हा सांगितलं, त्यांनी ते महाराष्ट्राचा अपमान केला. काल त्यांनी सांगितलं
की हे त्यांची संतान नाही शिवसेना, ते त्यांची संतान नाही असं म्हटलं म्हणजे काय, कोणत्या पातळीवर ते घेऊन गेले आहेत राजकारणला, असं महाराष्ट्र कधी सहन करणार नाही. त्यांचे ऑफरला ऑलरेडी नाकारलाय उद्धवजी ठाकरे आणि शरद पवारनी. ते ठाम उभे आहे बीजेपीच्या विरोधात आणि मोदी त्यांच्याशी घाबरतात म्हणून हे इन्व्हिटेशन दिली आहे. त्यांना माहित आहे की ते चुकले, त्यांनी खूप मोठी चूक केली या मोठे नेत्यांवर टीका करण्याची आणि आता ते घाबरले आहे, आता ते ऑफर देतात आहे. पण महाराष्ट्राची जनता खूप विद्वान आहे, पुरोगामी विचारांची आहे, हे संतांची भूमी आहे. हे असे लोकांना, हे जे खालच्या पातळीचे राजकारण करतात त्यांना माफ करणार नाही. पंतप्रधानांच्या कार्यालयात एक आर्थिक सल्लागार परिषदेने एक अहवाल सादर केला आहे, ज्यात सांगण्यात आलं की मुसलमानांची जी टक्केवारी आहे ती वाढली आहे, हिंदूंची थोडी कमी झाली आहे. कुठे ना कुठे यापुढे देखील आपलं राजकारण या विषयावरती पाहायला मिळेल का? कारण तर त्याचा ऐवजी त्यांच्याकडे मुद्दा राहिलाच नाही ना. आता कोणतेही आकडेवारी ते काढून आणू शकतात, पण खरं काय आहे, ह्या देशात 80% हिंदू आहे आणि त्या हिंदूंना जॉब्स भेटत नाही. त्या हिंदूंना महागाईचा सामना करायला डेली लागतंय. हाल कोणाचे झाले आहे? 80% जनता हिंदू है ना, तो हिंदू खतरे में मोदी जी के राज में है, क्योंकि हमारे को खाने को रोटी नहीं, नौकरी नहीं, हमारे बच्चों के लिए शिक्षा नहीं, हमारे लिए सेहत नहीं. तो मोदी जी ने हम हिंदुओं को खतरे में डाला है. ये 80% जनता हिंदुओं की ही मोदी जी को सबक सिखाएगी, क्योंकि मोदी जी हमें नौकरी नहीं दे सकते. सध्या लगेच अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालेला आहे. मुंबईत प्रचारात तुमचा किती उत्साह वाढेल, कार्यकर्त्यांचा कसा उत्साह असेल? खूपच, म्हणजे 100% काय 1000% वाढवणार. कारण ऑलरेडी तुम्ही बघितलंय संजय सिंग जेव्हाच आले, त्यांनी विदर्भमध्ये कॅम्पेनिंग केली, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये केली, किती प्रतिसाद भेटला जनताचा. म्हणजे उद्धवजी साहेब ठाकरेंनी सुद्धा मंचावर सांगितला जेलचा जवाब वोट से. तर आमचा जे नारा आहे जेलचा जवाब वोट से, ते महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे. आम्ही ऑलरेडी प्रचारमध्ये MVAच्या बरोबर काम करत आहोत. मुंबईमध्ये 6 लोकसभा बीजेपी हारणार आहे, कारण मुंबईमध्ये जनताचा आक्रोश खूपच आहे आणि तो आक्रोश बॅलेट बॉक्समध्ये घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार. अरविंदजी आता सुटले आहे, ते येणार, ते आम्हाला मार्गदर्शन करणार आणि नक्कीच इथे MVAची इंडिया अलायन्सची स्वीप होणार. शेवटचा प्रश्न, अरविंद केजरीवाल यांचा मुंबई दौरा असू शकतो का, महाराष्ट्र दौरा असू शकतो का? PM मोदी स्वतः येणार आहे 16-17 मेच्या दरम्यान. मला वाटतं नक्कीच होणार. अरविंदजी येणार मुंबईला, महाराष्ट्राला नक्कीच येणार आणि इंडिया अलायन्सची कॅम्पेन मध्ये ते सहभागी होणार. लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.